समोरासमोर. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे मानकरी आहेत ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर. तर मंडळी, मी पणशीकरांची भेट घेतली आणि त्यांना सुरुवातीलाच सांगितलं, म्हटलं समोरासमोर काय रुटीनचा कार्यक्रम नाही, वेळेवकडे प्रश्न असू शकतील. ते म्हटलं हरकत नाही, पण त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मुलाखत घेणारा त्यांच्या तोला मोलाचा हवा. मी म्हटलं चालेल, आणि मी त्यांना लगेच तारीख मागितली. त्यांनी आजची तारीख दिली. मग काय मंडळी, पण आज बरं का थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय, मुलाखत घेणार आहेत त्यांच्या तोला मोलाची जी मंडळी आहेत, त्यापैकी एकाची तब्येत बरी नाही, एकाचं शूटिंग होतं, एकजण परदेशी गेला आहे. क्षणभर विचार आला की आपणच त्यांची मुलाखत घ्यावी, पण लगेच मी भानावर आलो, कारण की त्यांनी मलाच सांगितलं होतं की मुलाखत घेणारा कोणतरी तोला मोलाचा हवा. कोणी मुलाखतकार नसेल तर मीच माझी मुलाखत घेतो, नाहीतरी एका नाटकात अनेक भूमिका करायची मला सवय आहे. अरे वा, मेंढ उत्तमच. म्हटलं पडत्या फळाची आज्ञा. तेव्हा मंडळी, आजच्या कार्यक्रमात प्रभाकर पंत स्वतःची मुलाखत घेणार आहेत. तेव्हा नाही, मला वाटतं ते आलेलेच आहेत. तेव्हा मी जातो. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आहेत ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव. त्यांचा आणि माझा जुना परिचय आणि स्नेह असल्यामुळे मी त्यांना भेटलो आणि त्यांना कार्यक्रमाबद्दल सांगितलं आणि त्यांना हेही सांगितलं, म्हटलं देवसाहेब तुम्हाला माहितीच आहे की मला संगीतातलं काही कळत नाही. ते म्हणलं हो. म्हटलं त्याचबरोबर संगीत कोणाला कळतं आहे हेही मला कळत नाही, त्यामुळे मुलाखतीची जबाबदारी कोणावर टाकायची हे तुम्हीच ठरवा. त्याला ते म्हणलं हरकत नाही, चला माझं काम सोपं झालं. मी त्यांना मग तारीख मागितली, त्यांनी आजची तारीख दिली आणि आज ते बरोबर वेळेवर आलेसुद्धा. पण बघतो तर काय, त्याच्याबरोबर कोणी मुलाखतकार कोणी दिसेच ना. म्हणलं मुलाखत घेणारे कोण, तर ते मला म्हटलं की तुम्हीच घ्या, म्हणजे मीच. क्षणभर अगदी बरं वाटलं की आपण एका ज्येष्ठ संगीतकाराची परंतु लगेच मी भानावर आलो. म्हटलं नको आपल्याला संगीतातलं. तेव्हा ते म्हणले की तुम्हाला कळत नाही, माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण प्रेक्षकांना माहिती नाही आहे. मी तुम्हाला असे काही प्रश्न देतो की त्याची तुम्ही नुसती नक्कल करा. मी म्हटलं नाही, आमचा जो सह्याद्रीचा प्रेक्षक आहे तो अतिशय सुजाणा आहे, त्याला अस्सल आणि नक्कल यातला फरक फार छान समजतो. त्याच्यामुळेच म्हटलं देवसाहेब तुमच्या अस्सल संगीताला गेली 40 वर्ष चांगली दाद मिळते आहे. माझ्या नकलेला ते 40 सेकंदात ते ओळखतील, तेव्हा या भानगडीत पडायला नको. म्हटलं आता प्रसंग आहेच, शो तर जायलाच पाहिजे. त्यामुळे म्हटलं तुमची मुलाखत तुम्हीच घ्या. ते जरा विचारात पडले, पण त्यांना जास्त विचार करायची संधी न देता मी लगेच त्यांना थँक्यू म्हणालो. आणि आता देवसाहेब येतातच आहेत, आपण तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत ना, तर म्हणजे लेखक आहे, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि हल्ली संगीतसुद्धा देतात. असतो एखाद्याचा व्यासंग. बरं, माध्यम कुठली तर आकाशवाणी, दूरदर्शन आणि रंगमंच सगळ्या ठिकाणी ते वावरत असतात. त्या माणसाची मुलाखत घ्यायची म्हणजे असो. म्हणलं आता अभ्यास करणं आलं तर मी त्यांच्या कार्याचा अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी जी निर्माण दिग्दर्शित केलेली जी नाटकं आहेत ना, त्याच्यात बरं का हौशी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी सर्व प्रकारची नाटकं आहेत. त्याच्यानंतर म्हणलं आता त्यांची लिखाणाची बघूया, तर त्याचा मी अभ्यास केला बरं का. तर त्याच्यातसुद्धा त्यांनी ओरिजिनल रायटिंग केलेलं आहे, ॲडॅप्टेशन म्हणजे नाटकाचं आणि सिनेमाचं सुद्धा केलेलं आहे आणि भाषांतरसुद्धा केलेलं आहे. काय माणूस आहे हा. म्हणजे आजचा जमाना जो आहे तो स्पेशलायझेशनचा आहे. ह्या माणसाला व्यक्तीला माहितीच दिसत नाही आहे. तेव्हा तशा माणसाची कशी मुलाखत घेणार, म्हणजे जनरलाइज माणसाची मुलाखत घेण्यात आपल्याला खरंच इंटरेस्ट नाही. तेव्हा मी आमच्या पाहुण्यांना सरळ म्हटलं असं करा, तुम्हीच मुलाखत द्या आणि तुम्हीच मुलाखत घ्या देखील. तर त्यालासुद्धा ते तयार झाले. तर रसिको, आजचे आपले पाहुणे आहेत श्रीयुत अशोक समेड. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे आहेत त्यांनी म्हणजे महाराष्ट्रात स्वतःच्या एकपात्री प्रयोगाने विलक्षण लोकप्रियता मिळवलेली आहे. असेच राशीचक्रकार श्रीयुत शरद उपाध्याय. पण मंडळी, इथंच एक जरा गडबड आहे. गडबड म्हणजे कसं माहिती का, ते पडले मोठे ज्योतिषी आणि मी माझा ज्योतिषावर विश्वास तर नाहीच, उलटा विश्वास. इतकंच नाही तर ज्योतिषांना चॅलेंज करायचा हा आपला स्वभाव. पण आता करणार काय, ते मात्र बरोबर वेळेवर ठरल्याप्रमाणे मुलाखतीला आले आणि मी माझ्या स्वभावानुसार मी त्यांना सरळ प्रश्न विचारला. म्हणलं आजच्या कार्यक्रमात मी तुमची मुलाखत घेण्याचा योग आहे का, सांगा. आता ते तरी काय उत्तर देणार त्याला.
पण बरं का मंडळी, आलेल्या माणसाला निरुत्तर करणे हा आमचा उद्देश नसतो, तर पाहुण्याला बोलकं करणे हे आमचं काम असतं. तेव्हा मी त्यांना त्यांचंच एक भविष्य सांगितलं. म्हणलं, आजपर्यंत तुम्ही अनेकांच्या मुलाखती घेतलात, अनेकांना मुलाखती दिल्यात, पण स्वतःचीच स्वतः मुलाखत घेण्याचा योग मला तर बुवा तुमच्या कुंडलीत दिसतो आहे. तेव्हा एका ज्योतिषाला मी सांगितलेलं भविष्य खरं की खोटं आता हे तुम्हीच ठरवा. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे आहेत त्यांनी गेली 30 वर्ष विज्ञान प्रचारासाठी बरंच काम केलेलं आहे. म्हणजे हजारो व्याख्याने घेतली, वर्कशॉप्स घेतले आणि अनेक पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. आता त्यांची मुलाखत घ्यायची म्हणजे त्यांचं थोडंसं साहित्य वाचणारच, तर त्याचा मी अभ्यास केला. तेव्हा माझ्या काय लक्षात आलं, हे म्हणजे बरं का, आता फेंगशुई जे आता नवीन शास्त्र आलं तर ते म्हणतात त्याला काहीही आधार नाही. बरं, वास्तुशास्त्र ते म्हणतात ते तद्दन खोटं आहे. बरं, न्यूमरॉलॉजी आकडे तर ते म्हणतात ते केवळ कपोल कल्पित आहे. बरं, पामिस्ट्री तर ते म्हणतात तद्दन खोटं आहे. आपल्या धर्मात कितीतरी कर्मकांड वगैरे सांगितलीत, ते म्हणतात त्याला कशाला अर्थ नाही. इतकंच कशाला, फलज्योतिष आता किती हजारो वर्षाची त्याला परंपरा आहे, देशाविदेशातनं ते पॉप्युलर आहे, पण ते म्हणतात त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. बरं, देवावर त्यांचा विश्वासच नाही. आता तुम्हाला पडला असेल प्रश्न की हा असा कोण दानव, तर त्या पाहुण्याचं नाव आहे श्याम मानव. पण मी एकूण वाचून बघितलं की त्यांचा कोणावरच विश्वास नाही. तेव्हा मी म्हटलं तो आपल्यावर तरी कशाला विश्वास ठेवेल. तेव्हा मी आमच्या निर्मात्याला सरळ सांगून टाकलं, म्हटलं असं करा, त्यांना म्हणू स्वतःची मुलाखत स्वतःच घ्या. तर मंडळी, आता श्याम मानव स्वतः मुलाखत घेत आहेत. रसिको, समोरासमोरच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज मी सकाळी रेडिओ ऐकत होतो, मराठी गाणी. तर त्याच्यात काहीतरी पोलीसवाल्या, सायकलवाल्या, ब्रेक लावून थांब, आपण डबल सीट जाऊया लांब लांब, असलं काहीतरी गाणं चाललं होतं. मी असं वैतागलो, म्हटलं काय गाणी लिहित आहे ते. मग मी काय केलं, माझे एक मित्र आहेत, ते स्वतः गीतकार तर आहेतच आणि प्राध्यापक प्रवीण दवणे, तर त्याला डायरेक्ट फोन लावला आणि म्हटलं हे कोण असली गाणी लिहितं. तर ते म्हणे की हे माझंच गीत आहे. म्हटलं तुमचंच गीत आहे? तर म्हटलं आता असं करा, ताबडतोब समोरासमोरमध्ये या, मला तुम्हाला 4 प्रश्न खडसावून विचारायचे आहेत. तर ते म्हटलं हो येतो की म्हणे, मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चला, आज बरोबर ते वेळेवर आले सुद्धा. पण पुढे प्रॉब्लेम झाला. म्हणतात काय, तर म्हणे मला 45 मिनटं पाहिजेत. प्राध्यापक म्हटले ना. मी तरी त्यांना सांगितलं, म्हटलं दूरदर्शनचे कार्यक्रम 20-25 मिनटाचे पण नाही. आता काय गडबड झाली आहे, आता आम्हीच त्याला बोलवलेलं, तर त्याला नाही कसं म्हणणार. मग मी आयडिया केली, म्हटलं आता असं करा, तुम्हीच तुमची मुलाखत घ्या. म्हणजे 22.5 मिनटं ॲज ए मुलाखतकार आणि 22.5 मिनटं स्वतःचे, असे म्हणून तुम्हाला 45 मिनटं मिळतील. तर त्याला ते तयार झाले. चला, प्रश्न मिटला. तर आता ह्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे प्राध्यापक प्रवीण दवणे यांची त्यांनी स्वतःच घेतलेली मुलाखत. प्राध्यापक असल्यामुळे आता असं करूया, जे हुशार मंडळी आहेत ना त्यांनी पुढे बसून कार्यक्रम बघावा आणि माझ्यासारखे जे मंडळी आहेत ती जरा मागे जाऊन बसणं पसंत करतील. तोपर्यंत आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमातल्या आपले जे पाहुणे आहेत ना, ते एक असा मराठी नट आहे की ज्याला आपण अनेक हिंदी चित्रपटातून बघितलेलं आहे. म्हणजे कधी सलमान खानच्या डाव्या बाजूला तर सनी देओलच्या उजव्या बाजूला, कधी नाना पाटेकरच्या मागे तर अमिताभ बच्चनच्या पुढे, तर कधी कधी शाहरुख खानच्या बरोबर. आता असा नट म्हणल्यानंतर मी खुश झालो. त्याचं काय कारण माहिती आहे का, ही जी नटमंडळी असतात ना ते आपलं बड्या पडद्यावर दिसतात, त्याच्यामुळे एकदम भावखव झालेले असतात. मग काय करतात ही, तर कुठे शूटिंगला उशिरा जायचं, दारूच्या पार्ट्यात जास्त वेळ घालवायचा, लफडी करायची. म्हणलं अशा माणसाला 4 खडसावून प्रश्न विचारता येईल आणि त्याला एक्सपोज करता येईल. त्यांना आम्ही बोलवलं आणि आजचा जो पाहुणा आला तर त्याचा मी अभ्यास सुरू केला. काय ह्याच्याविरुद्ध एकाही निर्मात्याची तक्रार नाही, पेपरमध्ये त्याच्याविरुद्ध अजून काहीच छापून आलेलं नाही. आता इतकी वर्ष फिल्म इंडस्ट्रीत आहे पण एकसुद्धा लफडं नाही. काय तर म्हणे फक्त ॲक्टिंग करतं. आता असला कसला नट. तर मग आता ह्याला इथे येऊन आपण विचारणार तरी काय असं की ब्रेक किंवा स्टॅनिस्लॉव्स्की किंवा भरत मुनी यांच्या ॲक्टिंग स्टाईलबद्दल का प्रश्न विचारायचे आहेत. मी सरळ त्याला सांगितलं, म्हटलं मित्रा, मला तुझी मुलाखत देण्यात खरंच इंटरेस्ट वाटत नाही, त्याची तरी तक्रार नाही. तर म्हणलं हरकत नाही, मी माझी मुलाखत घेतो. मी खुश. तेव्हा मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात बरं का, रबर स्टार विजय पाटकर स्वतःची मुलाखत घेत आहेत. रसिको,
समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, एव्हाने तुम्हाला माहिती झालेलंच आहे की आमच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून ज्यांना अतिशय चांगली विनोदबुद्धी आहे अशा लोकांनाच बोलवतो. पण आज बरं का आमच्या निर्मात्याने चक्क एका सुंदरीला पाहुणी म्हणून बोलवलं. आता मी निर्मात्याला विचारलं, म्हणलं अरे स्त्रियांचा आणि विनोदबुद्धीचा काय संबंध? तर तो म्हणाला की हिने अनेक विनोदी चित्रपट आणि मालिका बनवलेल्या आहेत. आता तर प्रश्नच मिटला. पण बरं का मंडळी, मला माहिती आहे वेडेवाकडे प्रश्न विचारणं आणि पिजे करणं हा आपला स्वभाव काही जाणार नाही. आणि शिवाय स्त्रियांचा, विशेषतः सुंदर स्त्रियांचा, त्यांचं असं असतं त्या कधी चिडतील किंवा कधी रडतील याचा काही भरोसा नसतो. मग काय करणार? मी जरा विचार केला, मग आयडिया केली. मी तिला सांगितलं, म्हणलं तुझ्या नावात कांचन आहे, पण जर का तू आज स्वतःची मुलाखत घेऊ शकलीस तर तुझ्या जीवनात एक मणिकांचन योग येईल. आणि असं आहे, स्त्रियांची थोडी जरी स्तुती केली असो तर पुढचं काही तुम्हाला सांगायची गरज नाही. तर आता आजच्या कार्यक्रमात आपण बघूया कांचन अधिकारी स्वतःचीच कशी मुलाखत घेत आहेत ते. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांची एक कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे दातृत्वाविषयीची ही कविता आहे. म्हणजे अर्थ असा की घेणाऱ्याने देणाऱ्याचा जो दातृत्वाचा गुण आहे तो घ्यावा. आता आज मला अचानक ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे आजचे आमचे पाहुणे. आजचे जे आमचे पाहुणे आहेत ना, ते दूरदर्शनवरती सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायचे. काय झालं पुढे? सेलिब्रिटी त्यांना मुलाखत देत गेले, हे त्यांची मुलाखत घेत गेले. अहो, अनेक वर्ष लोटली, देशात परदेशात सेलिब्रिटी त्यांना मुलाखत देत गेले, हे त्यांची मुलाखत घेत गेले. आणि बघता बघता ते स्वतःच सेलिब्रिटी होऊन गेले. तर अशा या सेलिब्रिटीला आज आम्ही आमच्याकडे बोलवलेलं आहे. म्हटलं आता ह्यांना एकदा समोरासमोरमध्ये घ्यायलाच पाहिजे. पण काय झालं, एक गडबड झाली. तुम्हाला माहिती आहे मला मुलाखत घ्यायची किती इच्छा आहे ते. परंतु जसा सुधीर गाडगे आमच्या स्टुडिओमध्ये आले तसतसे आमच्या स्टुडिओ गार्डपासून ते कॅमेरामनपर्यंत प्रत्येकजण मला हेच विचारतात की सुधीर गाडगे कुणाची मुलाखत घेणार. मला सगळ्यांचा असा राग आला म्हणून सांगू, पण जाऊ दे, आता काय बोलणार. तर मंडळी, ते आता इतरांची मुलाखत कशी घेतात ते आपण पाहिलेलीच आहे. आता ते स्वतःची कशी मुलाखत घेतात ते आपण बघूया. सुधीर गाडगीळ. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत एक हापूस आंब्याचे व्यापारी. आता तुम्ही म्हणाल आंब्याचा तर आता सीझन गेला. हो, पण तो जरी सीझन गेलेला असला तरी ते फक्त हापूस आंब्याचाच व्यापार करतात अशातला भाग नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करत असतात. आणि त्यांच्या कार्यक्रमातून ही हापूसचीच गोडी उतरलेली असते. आता मंगलगाणी दंगलगाणी या कार्यक्रमाची चंगळ तर आपण अनुभवलेली आहेच. तसंच मराठी बाण्याच्या खणखणीत नाण्याचाही आपण आस्वाद घेतलेला आहे. मी हे कार्यक्रम बघितले. आम्हाला लक्षात आलं की शेकडो कलाकार एका रंगमंचावर आपली कला सादर करतात. तेव्हा विचार आला की ह्याच्या संयोजकाची तारीफ जेवढी करावी तेवढी कमीच आहे. आणि म्हणून म्हटलं त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं. आणि आज ते आले, पण जरा आल्यानंतर एक गडबड झाली. म्हणजे काय माहिती का, त्यांनी आमचे यापूर्वीचेही कार्यक्रम बघितले होते. त्यामुळे ते आल्या आल्या मला म्हणाले की या तुमच्या कार्यक्रमात स्वतःचीच मुलाखत घेण्याची संधी मिळते, म्हणून मी वेळ काढून आलेलो आहे. आता पाहुण्याचा मान राखणं आणि मन राखणं हे आपलं कर्तव्यच. तेव्हा मंडळी, आता अशोक हांडे स्वतःचीच काय बातचीत करतात ते आपण बघूया. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण सगळेजण कोणाना कोणाच्या तरी हातचं बाहुलं असतो किंवा कोणाला तरी आपलं बाहुलं करत असतो. अर्थात ह्याला तुम्ही लगेच हे नाही वगैरे म्हणाल, मला माहिती आहे. पण एकच व्यक्ती मला अशी भेटली की ती मात्र स्वतःचं बाहुलं घेऊन फिरत असते. म्हणजे फक्त आपल्या देशभर नाही तर जगभर फिरतच असते असं नाही, तर कार्यक्रमसुद्धा करते. तर मंडळी, आजचे आपले पाहुणे आहेत व्हेंट्रिलॉकिस्ट अर्थात शब्दभर्मकार रामदास पाध्ये. तर आज त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं, ते वेळेवर आलीसुद्धा. आता बरं का, दूरदर्शनचा कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याची थोडीशी पूर्वतयारी ही करावीच लागते.
त्यानुसार आम्ही बसलो. मी जरा चर्चा करून काही प्रश्न वगैरे विचारायला सुरुवात केली. पण काय गडबड झाली, मी नुसता काही प्रश्न विचारला की त्यांच्याबरोबर बरं का एक अर्धवट राव आहे, तो काहीतरी मध्ये बडबडायचा. तर मी त्याला सांगितलं की बाबा रे, की असं तर तेवढ्यात तिकडं बरं का ते कोणीतरी आवडाबाई आहे, ती काहीतरी प्रॉम्प्टिंग करायला लागली. मी तिलाही सांगितलं, म्हणलं असं मध्ये बडबडू नका, मला जरा प्रश्न जरा, त्यामुळे दरम्यान मला नीट रामदास पाटलांशी बातचीतच करता येईना, कारण ह्या सारखा अर्धवट मध्ये मध्ये पुटपुटायचा, बडबड करायचा. तेव्हा मी मात्र शेवटी चिडलो आणि स्पष्ट असं त्याला बोललो, म्हणलं बघ, हे असं जर झालं तर मला ह्यांची मुलाखत घेता येणार नाही. तर तो खुश झाला. तो म्हणला नकाच घेऊ, मी घेतो मुलाखत. अरे म्हटलं, तुला जर मुलाखत घ्यायची होती तर आधीच बोलायचंच ना. असो, एनिवे, तर आता आजच्या कार्यक्रमात ते अर्धवटराव आणि रामदास पाध्ये कोण कोणाची मुलाखत घेत आहे, काय बातचीत करतात, त्यात आपण बघूया. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत एक विनोदी अभिनेत्री. आता स्त्रिया आणि विरोध म्हणल्यानंतर तुम्ही हसाल, मला कल्पना आहे. सुरुवातीला माझाही विश्वास नाही बसला, पण मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं तर तिला उत्कृष्ट विनोदी अभिनयाचे एक नाही तर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आणि हा विनोद नाही आहे बरं का. आणि बाय दी वे, विनोदाबाबत मी तर अतिशय सिरियस असतो, त्याच्यामुळे माझी प्रश्नावलीसुद्धा तयार होती. म्हटलं आता असं करूया, तिला छानपैकी प्रश्न विचारूया की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेन्स ऑफ ह्युमर, किंवा द रोल ऑफ ॲड्रिनलिन फ्लुइड इन द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमरस फिलिंग इन ब्रेन. मला असे प्रश्न विचारले की तिचं एकदम प व्हायला लागेल. त्याप्रमाणे ती जेव्हा आली तेव्हा आम्ही कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही जेव्हा गप्पा मारत बसलो तेव्हा मी प्रश्न विचारले की, पण तिने पण काहीतरी उत्तर दिली हो. तेव्हा मी हबकलोच. म्हटलं आता काय होणार आहे, मी असे प्रश्न विचारले आणि तिने उत्तर दिली तर माझं तरी अज्ञान बाहेर पडेल किंवा तिचं तरी. पण काय, ती आहे विनोदी अभिनेत्री, त्यामुळे तिचं जर अज्ञान बाहेर पडलं तर काय विनोदाच्या नावाने ते खपून जाईल. पण आपलं तसं नाही आहे. म्हणजे तसं मी काही फार ज्ञानी आहे असा माझा दावा नाही, पण आपलं अज्ञान दूरदर्शनवरनं प्रसारित व्हावं अशी तर कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे मी तिला म्हटलं की मला थोडासा अभ्यास करायला वेळ लागेल, तेव्हा आजची मुलाखत. पण ती म्हणली नाही, आजच्याशिवाय तिच्याकडे आता वेळच नाही आहे. मग काय करायचं? ती म्हणली हरकत नाही, माझी मुलाखत मीच घेते. मी म्हणलं उत्तम. तर मंडळी, आता किशोरी आंबिये स्वतःचीच मुलाखत घेतात, बघूया. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण सगळेजण संगीत, नृत्य, नाट्य ह्याचे प्रेमी आहोत. आणि म्हणूनच बरं का, एखाद्या जर तुम्ही नाट्यगृहात बघितलं तर एक लक्षात येईल, ते म्हणजे तिथले जे वाद्यवृंदाचे किंवा जे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम असतात ना, ते विशेष लोकप्रिय असतात. आणि असाच एक कार्यक्रम होता, सुनहरी यादे. म्हणजे या कार्यक्रमाचे सुमारे 350 प्रयोग 25 वर्षात झाले, संपूर्ण देशभर झाले. तर आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत तर त्या याच कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा, अर्थात प्रमिला दातार. अर्थात त्यांची मुलाखत घ्यायला मला तर खूपच आवडेल, यात शंकाच नाही. पण जरा एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम म्हणजे असा झाला, काय माहिती का, त्यांच्याशी गप्पा मारता मारता जरा काय फ्लॅशबॅकमध्ये गेलो ना की मग लगेच ते एस डी बर्मन, सी रामचंद्र, तलत महमूद, लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांच्या आठवणी निघाल्या की वेळेचं भानच राहत नाही हो. वेळ कसा जातो याचा पताच लागत नाही. मग काय, मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला ते काही वेळेत जमेल अशातला काही भाग नाही. आणि मुख्य म्हणजे दूरदर्शनला वेळेचं बंधन पाळावंच लागतं. तेव्हा मी सरळ असं केलं, परमिला त्यांना विनंती केली, म्हटलं आता ही पण जबाबदारी तुम्हीच घ्या. शेवटी तुम्ही कार्यक्रम करायचा त्यावेळेस गाण्याबरोबर निवेदनही करायचा. आणि शिवाय 25 वर्ष लोकप्रिय असलेला कार्यक्रम तुम्ही एक दिवस थांबवूसुद्धा शकलात. त्याच्यामुळे बरोबर हा दूरदर्शनचा कार्यक्रम तुम्ही 25 मिनिटात संपवूसुद्धा शकाल. आणि मुलाखत देणारच आहात तर मुलाखत घ्या देखील. आणि त्याला त्या तयारसुद्धा झाल्या. तर बघूया ते स्वतःशी कशी बातचीत करतात ते. रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, गेले कित्येक एपिसोड्स मी हा कार्यक्रम करतो आहे. ते माझी एकच छोटीशी इच्छा होती पहिल्यापासून, ती म्हणजे कुणा कलावंताची किंवा कुणा जाणकाराची छानपैकी मी मुलाखत घ्यावी. आणि खरं सांगायचं म्हणजे या कल्पनेतूनच मी हा कार्यक्रम सुरू केला. पण काय बघा ना, दरवेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा. म्हणजे कधीकधी काय ती जी बडी कलावंत मंडळी असतात ना, तर त्यांच्या दृष्टीने मी काय त्यांना सुयोग्य मुलाखतकार नव्हतो. त्याच्यामुळे आणि कधीकधी त्यांचं वागणं बिगणं पण असं असायचं की मीच त्यांची मुलाखत घेणं टाळलं. हां, आणि काही स्त्री कलावंतांच्या बाबतीत मात्र
काय आपला स्वभाव असा पडला, आपण वेड्यावाकडेच प्रश्न विचारतो. आणि जर का स्त्रिया रडू लागल्या तर त्यांचं सांत्वन कसं करायचं याचं अजून माझं ट्रेनिंग झालेलं नाही आहे. त्यामुळे त्या केसमध्ये मात्र मी स्वतःच बॅकआउट झालो. पण एनिवे, कुठल्याही काय निमित्तानं होईना मी अजून कोणाची मुलाखत घेऊ शकलो नाही. आणि आज बरं का, मला ही शेवटची संधी आहे. अहो, शेवटची संधी म्हणजे काय? कारण की मी उद्या रिटायरच होणार आहे. हा शेवटचाच एपिसोड आहे. त्यामुळे आज मात्र कुठल्याही परिस्थितीत मला मुलाखतीच घ्यायचीच आहे. आणि म्हणून मी बघा काय करतो ते. मंडळी, आता मला मुलाखत घ्यायचीच आहे. कारण काय? अहो, साधी गोष्ट आहे. ही माझी इतकी तीव्र इच्छा आहे आणि ती जर पूर्ण झाली नाही तर तर काय, माझ्या मृत्यूनंतर माझा आत्मा या जो दूरदर्शनचा जो 1000 फुटी उंचचा टॉवर आहे त्याच्याभोवती तो फिरत राहील नुसता. आणि इतकंच नाही, माझ्या 12व्याला पिंडाला कावळा नाही शिवणार. म्हणजे आधी छानपैकी त्याला आंबे मोहर तांदूळाचा किंवा बासमती तांदूळाचा जरी त्याला नैवेद्य दाखवला तरी बिचारा भुकेला कावळा त्याच्या जवळपास येणार. पण माझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून तो बिचारा कावळासुद्धा खाणार नाही. आता त्या कावळ्याचा आपल्याला विचार नको का करायला? तेव्हा मी निश्चित केलं की आपण आज कुठल्याही परिस्थितीत मुलाखत ही घ्यायचीच. आणि हा मी काल विचार करत असताना बरं का, ते टेलिव्हिजनवरती तो शोले सिनेमा लागला होता. तर त्याच्यात एक गब्बरचं वाक्य होतं, गाँव वालो, तो सगळ्यांना धमकी देताना सांगतो, तुम्हें गब्बर से बचा सकता है तो वो सिर्फ गब्बर. आणि बरं का मंडळी, हे जे फिल्मी डायलॉग असतात ना ते मला आवडतात आणि पटतात. म्हणजे भले व्हिलननी म्हणलेलं असू नका, मला ते आवडतात. त्याच्यानंतर विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण हीच आयडिया की एकच व्यक्ती आहे की जी मला मुलाखत द्यायला नकार देणार नाही, ती म्हणजे मीच. अरे, तो एकदम अचानक आलाच देखील. आलो म्हणजे यायलाच पाहिजे. अरे, मी विंगेत किती वेळ वाट बघतोय, तू मला बोलवशील, परंतु तू आपलं काही प्रॉपर इन्व्हिटेशन न देता आपलं तुझं स्वतःचं भाषणच करत बसलास. म्हणजे काय, केवढं चराट लावलं होतंस तू. मी म्हणलं काय मला काय आज संधी मिळते आहे की नाही, म्हणून मी आपली नुसतं संधी मिळतात मी पट्टाशी घुसून घेतलं बघ. कारण काय माहिती का, जशी तुझी इच्छा आहे ना आपण कोणाची तरी मुलाखत घ्यावी, तशीच माझी पण तीव्र इच्छा आहे की आपण कोणाला तरी मुलाखत द्यावी. आणि काय, तुझ्याशिवाय मला कोण मुलाखतीला बोलवणार? त्यामुळे मी लगेच घुसून आलो. आणि बरं का, तुला माहितीच आहे की शेवटी काय मर्त्य माणूस असतो, देवानंसुद्धा मरण चुकत नाही, तर मला कसं चुकणार? आणि मी जर मेलो तर आमच्याकडचे कावळे आहेत ना ते वेगळे आहेत. ते तुमच्याकडचे कसे पिंडाला शिवणार नाहीत, आमच्याकडचे कावळे शिवणार तर नाहीत असं नाही, तर पिंडाला टोचतील. आणि असं कावळ्यांकडून टोचून घेण्यापेक्षा म्हणलं ॲब्रप्टली घुसावं, मुलाखत सुरू करून टाकावी. आता मी मुलाखतीला आलेलो आहे, चल मुलाखत सुरू कर. सुरू कर? अरे सुरू कर म्हणजे काय, मुलाखत म्हणजे काय अशी रेस असते का की 1 2 3 चला रे धावायला सुरुवात करा? अरे ते तसं नसतं राजा. म्हणजे काय माहिती का, आमच्याच कार्यक्रमात सुधीर गाडगीळ काय बोलला ते आठवतं का? समजा तो नशील बघितला तरी कुठे ते अशोक शेवडे किंवा मंगला खाडेकर कोणाचे तरी कार्यक्रम बघितले असेलच ना. नाही म्हणजे कसं, ते मुलाखतकार की नाही म्हणजे ते काही संकेत पाळतात, काही निकष पाळतात, काही पद्धतीने चांगलं नाही. एनिवे, हे सगळं गोष्ट मी तुला सांगण्यात काही अर्थ नाही, कारण की ते तुला कळणार नाही किंवा जरी कळलं तरी आता खूप उशीर झालेला आहे. तेव्हा आता तो सगळा विषय सोडून देऊन मी डायरेक्ट मुद्द्याकडे येतो. चल, मी तुला असं करतो, डायरेक्ट प्रश्न विचारायला सुरुवात करतो. चला, पहिला प्रश्न, तुझं नाव काय? चंद्रकांत. संपूर्ण नाव? चंद्रकांत सदाशिव लक्ष्मण विष्णू परशुराम पांडुरंग दादाजी आबाजी दादा. कळलं पुरे. आणि एकाच शब्दात उत्तर देणार असेल तर आडनाव? बर्वे. मला ह्याला खरं आता शिक्षणाबद्दल प्रश्न विचारायचा आहे, पण तुला जर का शिक्षणाबद्दल विचारलं तर तू अगदी पहिलीपासून मी कुठल्या परीक्षा दिल्या, मग त्याच्यात नापास कुठे झाला, टिकेटी कुठे घेतली वगैरे काही बोलत बसेल आणि त्याच्यात खूप वेळ जाईल. एक सुचवू का तुला? हां सांग. नाही म्हणजे मग अशा वेळेस काय करायचं, असा सरळ प्रश्न असा विचारायचा की कुठं शिक्षण थांबवलं किंवा कुठनं शिक्षण सोडून दिलं? ठीक आहे, तर ते मी तुला विचारलं. त्याचं काय, मी MSc फिजिक्स केल्यानंतर बरेच वर्ष शिक्षण सोडून दिलं आणि त्याच्यानंतर डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स केल्यानंतर माझं शिक्षण मी थांबवलं. गुड. म्हणजे एका दृष्टीने तुझे जे प्राध्यापक मंडळी किंवा सर जे मंडळी असतील ते एकदम खुश झाले असतील नाही की चला बरं. खरं म्हणजे आता मला तुला पुढला प्रश्न विचारायचा आहे, पण नको. वय तुला विचारलं तुला तर उगाच तुझ्या दुःखावर डागण्या दिल्यासारखं होईल. हॅलो, अरे वय सांगायला मी काय लाजत बिजत नाही बरं का,
माझं वय 60 वर्ष पूर्ण. अरे 60 पूर्ण झाली म्हणजे काय काय कुठला गुन्हा केला का कुठे मी आरोप केला? वय ही अशी गोष्ट आहे की ती कोणालाही चुकत नाही. म्हणजे ओबामा असो, अंबानी असो, तेंडुलकर असो, बच्चन असो किंवा मी, तू किंवा सह्याद्रीचा कुठलाही प्रेक्षक वर्ग, प्रत्येकाचं वय हे सतत वाढतच असतं. आणि वयाच्या बाबतीत बरं का, कोणीही कोणाला ओव्हरटेक करू शकत नाही किंवा मागे राहिलं किंवा चुकवलं वगैरे असं काही करता येत नाही. वय हे प्रत्येकाचं वाढतच असतं, एका निश्चित दिशेनेच जात असतं. आणि ते सांगायची कोणाली लाज वाटण्याचं कारण नाही. मला तर नाहीच नाही. माझं वय वर्षे 60 पूर्ण. पुढे आता बरं का मंडळी, आता या व्यक्तीला मला असं विचारायचं आहे की तिला दूरदर्शनमध्ये घेतला कोणी. परंतु कसं आहे, मी तसं डायरेक्ट विचारणार नाही, कारण की आपणही काहीतरी संकेत आणि काही पाळत असतो ना. आता मला पुढले एक असा प्रश्न विचारायचा आहे की दूरदर्शनमध्ये तुम्ही कसे आलात, त्याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगाल? येस, दूरदर्शनमध्ये येण्याच्या आधी मी आकाशवाणीत होतो. तिथं मी 14 वर्षे निर्माता म्हणून काम केलं. अनेक प्रकारचे कार्यक्रम केले, ड्रामॅटिक्समध्ये डिप्लोमा घेतला आणि मुख्य म्हणजे अनेक पुरस्कारसुद्धा मिळवले. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा चांगला अभ्यास केला आणि बुद्ध्या ठरवून चॉईस देऊन दूरदर्शनसाठी मी माझी पसंती व्यक्त केली. आणि मग पुढे मग असिस्टंट स्टेशन डायरेक्टर म्हणून माझी प्रमोशनवर नियुक्ती दूरदर्शनमध्ये झाली. अशा रीतीने मी तिथून दूरदर्शनमध्ये आलो. वाह, म्हणजे ही छान गोष्ट आहे की तुम्ही दूरदर्शनमध्ये बाय चॉईस, स्वतःच्या इच्छेने, स्वतःहून दूरदर्शन माध्यम आवडत असल्यामुळे तुम्ही आलात. आता खरं म्हणजे तुम्ही दूरदर्शनमध्ये आल्याबद्दल तुमचं स्वागत करायला पाहिजे, पण आता त्याला खूप उशीर झाला, कारण की आता तर थोड्याच वेळात तुम्ही रिटायर होणार आहात. तर पण एनिवे, आता आपण बाकी विषयाकडे नेता आपण सरळ जरा अधिक मुद्द्याकडे येऊया. जसजसं वय वाढतं तसतसं माणसाचं मन पुढे बघण्यापेक्षा मागे बघण्यात जास्त रमतं, असं पु ल देशपांडे यांनी कुठतरी लिहिलं आहे. हां, मग नाही, त्याचं काय माहिती का, तुम्ही मुलाखत घेणारी मंडळी जी आहेत ना, ती बरेचदा काय असे बड्या लेखकांची वाक्य स्वतःची दाखवत घुसवता, आणि ते तसं होऊ नये म्हणून मी आपलं पुलंचं क्रेडिट त्यांना देऊन टाकलं. आणि एक गोष्ट लक्षात घे, हा जो मध्यमवर्गीय मराठी आहे त्या सगळ्यांवर, विशेषतः जे सुशिक्षित आहेत, ज्यांनी थोडं बहुत वाचलेलं आहे, आणि विशेषतः ज्यांच्याकडे थोडा बहुत सेन्स ऑफ ह्युमर किंवा विनोदवृत्ती आहे, त्या सर्वांवर पु ल देशपांडे यांचा फार जबरदस्त प्रभाव आहे. माझ्यावर तर आहेच आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यात किंवा कुठेही जर काही साम्य किंवा त्यांचा प्रभाव जाणवला तर लगेच काही पुलांना क्रेडिट देत बसू नकोस किंवा त्यांच्याकडे रॉयल्टी पाठवण्याची तुला काही गरज नाही. तो आपल्या संस्कृतीचा, माझ्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. आता तू असं कर, ह्याच्या पुढे जे काही बोलशील किंवा जे काही प्रश्न विचारशील ना, ते फार चांगलं बोल, कारण की आता तू पुलंची नक्कल करतो आहेस किंवा पुलंचा तुझ्यावर प्रभाव आहे, तर पुलंची बदनामी होणार नाही याची तू काळजी घे. आपल्या सह्याद्रीचा प्रेक्षक आहे हा अतिशय सुज्ञ आणि सुजाण असा आहे. त्यांना बारीक सारीक गोष्टी समजतात. म्हणजे आता उदाहरणार्थ माझे आवडते गायक म्हणजे मोहम्मद रफी किंवा सुधीर फडके, त्यांची गाणीसुद्धा मी गुणगुणत असतो, पण त्याच्यावरनं काही कोणी असं लगेच निष्कर्ष काढत नाही की ते तसे गात होते. त्यांना याच्यावरून एवढंच कळतं की माझी आवड काय आहे ते. आणि नुसतीच आवड कळते अशातला भाग नाही, तर कुवत काय आहे हे सुद्धा लक्षात येतं. एनिवे, सॉरी फॉर द इंटरप्शन. ठीक आहे, आता मी तुला सरळ प्रश्न विचारतो. काय रे, तुम्ही जे दूरदर्शनचे निर्माते आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी, निर्माता म्हणजे तो दिग्दर्शक असतो असं एक गृहीतच धरलेलं आहे. त्यामुळे सगळे तुम्ही निर्माते दिग्दर्शक झालेले आहेत. ओके, ठीक आहे. परंतु तू मात्र त्याच्याही पुढे पाऊल टाकलंस. मी तुझे काही कार्यक्रम बघतो तर त्याच्यात लेखक म्हणून सुद्धा तुझंच नाव असतं, आणि इतकंच नाही तर तू अभिनयसुद्धा करतोस, म्हणजे कॅमेऱ्यापुढे सुद्धा चमकतोस. का रे, म्हणजे काय दूरदर्शनच्या अधिकाऱ्याला काही लिहिता येत नाही किंवा ते अभिनय करूच शकत नाहीत असा काही समज आहे का? त्या प्रकारची माणसं किती आहेत दूरदर्शनमध्ये, पूर्वीची काही नावं सांगू? आता मी थोडं बहुत वाचनालयात, लायब्ररीतनं वगैरे जात असतो, त्यात मी कुठे तुझ्या नावची 4 पुस्तकं कोणी वाचतं आहे किंवा बघतं आहे असं मी पाहिलं नाही. किंवा मराठी नाटकं कितीतरी आहेत, पण त्याच्यातसुद्धा मी कुठे इतके बडे कलावंत आहेत, छोटे मोठे कलावंतसुद्धा आहेत, पण त्याच्यातसुद्धा मी तुझं कुठे नाव वाचलं नाही किंवा तुला स्टेजवर परफॉर्म करताना सध्या कधी बघत नाही. पण तरीसुद्धा काय, दूरदर्शन हे माध्यम आहे, आपण त्यातले अधिकारी आहोत. मग त्या आधारावर स्वतःला तुम्ही म्हणजे निर्माते दिग्दर्शक तर आहातच, मग लगेच त्याचबरोबर लेखक आणि संकल्पना तर असतेच तुमची, शिवाय आता अभिनेते वगैरे असंही करून घेतलं तर म्हणजे त्यामागचं काय रहस्य काय, जरा सांग ना, सांग. नाही, तुमच्या कार्यक्रमात तू वेडेवाकडेच प्रश्न विचारतोस हे मला ऐकून होतोच मी. ठीक आहे, आता तुला उत्तरच देतो.
त्याचं काय माहिती आहे का, दूरदर्शनवर सुद्धा हल्ली आम्ही थोडासा इकॉनॉमीचा विचार करत असतो. त्याचा भाग म्हणून मी असं ठरवलं की एक कार्यक्रम करायचा, तर लेखक आणि अभिनेते यातला कोणाचा तरी खर्च वाचावा. पण मला माझ्या लक्षात आलं बरं का की शेवटी लेखक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचं छान स्क्रिप्ट असेल तर आपण त्याचं सोनं करू शकू. म्हणून मी काय ठरवलं, छान जे बडे बडे चांगले दर्जादार लेखक आहेत ना, म्हणजे कुठे केदार शिंदे, प्रशांत दळवी किंवा आनंद म्हसवेकर, त्याच्यानंतर अरविंद औंधे वगैरे, ही आपली सगळी मित्रमंडळी आहेत. तर त्यांना म्हटलं तुम्ही या. अरे ते लगेच आलेसुद्धा. आणि मी त्यांना काही संकल्पना सांगितल्या आणि मी सांगितलं की म्हटलं ते ॲक्टिंग कोण करणार, तर म्हटलं मीच करतो, तुम्ही छानपैकी ती स्क्रिप्ट लिहून द्या. ते चहा पिता पिता हो म्हणले खरं, पण मागून काय झालं तर एका लाईनमुळे काहीतरी मोठी असाइनमेंट मिळाली, एकाची काहीतरी तब्येत बिघडली, एक जण काहीतरी बदली झाली म्हणाला. तेव्हा माझ्या लक्षात आलं ही लेखक मंडळी बरं का गप्पा जरी मारत असले ना, आम्ही सरस्वतीचे पुजारी वगैरे वगैरे, तरी ते काय खरं नाही बरं का. ते नुसतं ते त्यांचा ॲक्टिंगचाच भाग असतो. म्हणलं जाऊ दे, कशाला लेखकाला भाव द्या. शेवटी बरं का शो वगैरे चालतं ना, तर त्या नटाच्या चेहऱ्यावर चालतं. अरे मराठीतली नाटकंसुद्धा बघा ना, ते हिरोच्या नावावर तिचं बुकिंग असतं. त्या म्हटलं लेखकांना वगैरे जास्त भाव द्यायचं कारण नाही, छानपैकी नटमंडळी आपण आपल्या शोमध्ये बोलूया. मग काय दूरदर्शनमधनं फोन केला की लगेच मग काय प्रशांत दामले, भरत जाधव, विजय चव्हाण, विजय कदम, विजय गोखले, विजय केंकरे, सगळे विजयी मंडळी माझ्याकडे आली. मी त्यांना लगेच चहा पिता पिता त्यांना सांगितलं, म्हटलं छानपैकी तुम्ही काम करा. ते सगळेजण तयार होते. त्यांनी विचारलं स्क्रिप्ट कोण लिहितं आहे, तर मी सांगितलं मी स्वतः लिहितो आहे तुमच्यासाठी. पण काय अवकाश हो, नुसतं मी म्हणायचं अवकाश की मागून प्रथम हो म्हणणारी ही मंडळी, मागून एकाचा काहीतरी नाटकाचा मोठा दौरा आला म्हणाला, दुसऱ्याचं काहीतरी त्याला एक मोठं हिंदी फिल्मची ऑफर आली म्हणाला, तिसरा म्हणला मला परदेशी जायचं. असं करून त्यांनी सगळ्यांनी प्रतापाय घातला हो. तेव्हा माझ्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली, हे नटमंडळीसुद्धा बरं का, ते म्हणजे रंगमंचाचे पुजारी, नटरंगाचे पुजारी वगैरे जरी म्हणत असले तरी प्रत्यक्षात काय ते खरं नाही. तेव्हा म्हणलं त्यांनाही भाव द्यायचा नाही, आपणच स्क्रिप्ट लिहायचं आणि आपणच अभिनय करायचा. आणि अशा रीतीने मीच लेखक आणि मीच अभिनेता झालं का तुझं समाधान? गुड. म्हणजे अशा तऱ्हे तुम्ही निर्माते दिग्दर्शक होताच, आता लेखक आणि अभिनेतेसुद्धा झालेले आहात. छान. हे बघ, पण माझं नाही समाधान झालं. आता मी तुला सिरियसली खरं सांगतो. ॲक्च्युली दूरदर्शनला यायच्या आधी मी 14 वर्ष आकाशवाणीत होतो, मी तुला सांगितलंच आहे. आणि आकाशवाणीत असतानासुद्धा ड्रामॅटिक्समध्ये म्हणजे प्राध्यापक कुमार देशमुख, प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे किंवा आपल्या मुंबईच्या करुणादेव अशा मंडळींकडनं मी मायक्रोफोनवर बोलावं कसं हे मी शिकलो. आणि आकाशवाणीच्या स्क्रिप्ट म्हणजे तिथे नाटकं लिहितानासुद्धा त्याच्यासाठी जी नभोनाट्य लिहितो त्यानिमित्ताने सुद्धा मी लक्ष्मण लोंढे, कुमार देशमुख, अशोक समेळ, प्रकाश कामत, डॉक्टर मुरलीधर गोडे या वेगवेगळ्या लेखकांबरोबर मी काम केलं. मग त्यांच्याबरोबर चर्चा करून नाटक लिहिणं, नाटक रिराईट करणं, पुन्हा लिखाण करणं, चेंज करणं, रिराईट करणं, अशा पद्धतीने आम्ही चांगली सकस नाटकं बनवली. त्यानिमित्ताने माझं स्वतःचं सुद्धा या मंडळींबरोबर एक लेखनाचं ट्रेनिंग झालं म्हटलं तरी चालेल. आणि तुला माहितीच आहे मला आकाशवाणीलाही अनेक पुरस्कार मिळाले. आणि थोडक्यात म्हणजे त्यानिमित्ताने मी संपूर्ण मीडियाचा, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अभ्यास करत होतो. आणि त्याच्यामुळे मी दूरदर्शनला आल्यानंतर यथावकाश दूरदर्शनचे कार्यक्रम करतानासुद्धा सुरुवातीला मी जेव्हा कार्यक्रम करत होतो तेव्हा म्हणजे दुसऱ्याचं स्क्रिप्ट घेऊन प्रोडक्शनपासून ते अगदी शेवटच्या एडिटिंग टेबलपर्यंत मी स्वतः जातीने लक्ष देत असल्यामुळे स्क्रिप्ट शेवटी दिसतं कसं एअरवर, कशा रीतीने ते सादर होतं हे महत्त्वाचं असतं. ही गोष्ट माझ्या मनात चांगली बिंबलेली असल्यामुळे मी संहिता त्याची चांगली लिहू शकतो. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, जे मला दूरदर्शनचे जे पुरस्कार आहेत त्या सर्व पुरस्कारात स्क्रिप्ट म्हणजे स्क्रीन प्ले हा माझा आणि माझाच आहे. किंबहुना माझा स्क्रीन प्ले हा त्यातलं बलस्थान असतं, त्याच्यामुळेच मला हे पुरस्कार मिळत असं माझं समज आहे. त्याच्यामुळे तू सरकास्टिकली विचारत होतास ना, तर ते सरकास्टिकली विचारायची गरज नाही. मी खरंच रीतीने सांगतो की दूरदर्शनमुळेच मी लेखक झालो आणि दूरदर्शनमुळेच मी झालो याचा मला अभिमानसुद्धा आहे. आता नट म्हणशील ना, तर मी काही नट वगैरे असल्याचा माझा दावाही नाही आहे. आणि मला खरं सांगू का, ॲक्टिंग जमत नाही. हां, फक्त काय मी जी काही भूमिका करतो ना ती माझीच भूमिका करतो. म्हणजे मी जसा आहे आत्ता, जसं आपण कॅमेऱ्यापुढे मी जसा वागतो तसाच एरवी वागत असतो. म्हणजे मी माझा रोल करायला सुटेबल आहे, कारण की कॅमेरामनच्या किंवा डायरेक्टरच्या कमांडप्रमाणे मी माझा रोल सुरू करतो. मग त्याच्यात आणि अर्थात हे पण लक्षात घ्या, ते सुद्धा करणं काही इतकं सोपं नाही आहे. स्वतः मी नट नसलो तर मी माझी भूमिका करू शकतो बस. वा, ठीक आहे. म्हणजे आता
तुम्ही लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते वगैरे तर झालेलेच आहात. पण आता तुम्ही रिटायर होत आहे. मग याच्या पुढे काय करण्याचा विचार आहे? आता पुढलं काम म्हणजे मी एक पुस्तक लिहितो आहे. ते अर्थात दूरदर्शनमधील माझे अनुभव, तिथले किस्से यांच्यावरच आधारित आहे. आणि म्हणजे त्याचं टायटल अजून ठरलेलं नाही, तरी पण म्हणजे अनेक मी केंद्रातून फिरलेलं असल्यामुळे मुक्काम पोस्ट दूरदर्शन किंवा दूरदर्शनच्या टॉवरवरून किंवा दूरदर्शनच्या पडद्याच्या मागे काय घडतं ते असे अनेक त्याच्यात किस्से असतील. हे पुस्तक माझं म्हणजे मी बरंचसं माझं लिखाण लिहून झालेलं आहे आणि काही त्यातले पब्लिशेस आहेत आणि बाकीचे मी काही आता लिहीन आणि ते लवकरच म्हणजे नक्कीच 2012मध्ये ते पुस्तक बाहेर येईल. छान, मस्त. म्हणजे हल्ली बरं का मी बरेच रिटायर्ड सनदी अधिकारी असतात ना, त्यांच्याकडे बघतो. ते काय एकदा का ते रिटायर झाले की मग मागून की शासनाने कसं वागायला पाहिजे होतं, वरिष्ठ कसे चुकले, मी एकटा कसा बरोबर होतो, मी कसा तत्वनिष्ठ आहे वगैरे बरंच काही भाषणं देत असतात. म्हणजे चॅनलवरती चमकताना दिसतात आणि जे पेपर वगैरे आहेत ना त्याच्यातसुद्धा त्यांचे लेख मी वाचतो. म्हणजे ह्याच लाईनीमध्ये तूही जाऊन बसणार. म्हणजे तू पण आता याच्यापुढे रिटायर झालास की मी लगेच की प्रसार भारतीने असं धोरण घेतलं पाहिजे, दूरदर्शनच्या निर्मात्यांनी असे कार्यक्रम केले पाहिजेत, स्पर्धेत असं टिकलं पाहिजे आणि असं वरती आलं पाहिजे, आता अशी भाषणबाजी करायला तू मोकळा झालास. गुड गुड, व्हेरी गुड. हे बघ, तुला हे असली भीती बाळगायचं काहीही कारण नाही. कारण काय, भले मी रेडिओत अवॉर्ड घेतलेले आहेत, दूरदर्शनमध्ये तर अनेक घेतलेलीच आहेत, मी रंगमंचावरही नाटक लिहिलेलं आहे, काही काम केलेलं आहे, मी स्वतः लेखक दिग्दर्शक आहे एका मराठी चित्रपटाचा, मरेपर्यंत फाशी. एवढं सगळं जरी असलं तरी मी स्वतःला काही माध्यमतज्ज्ञ असं काही समजत नाही. त्यामुळे मी असली काही भाषणबाजी काही करीन ही शक्यता नाही, त्याची तू अगदी खात्री बाळग. पण एनिवे, आता काय तू मगाशी सांगितलंस त्याचप्रमाणे म्हणजे तुला ते 8-9 पुरस्कार आहेत, ते मात्र खरं कौतुकास्पद आहे. म्हणजे तुला स्पॉट, डॉक्युमेंटरी, पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग, शिवाय इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आणि स्टेशन मॅनेजमेंट आणि तसंच टेलिफिल्मची वगैरे तुला अवॉर्ड्स आहेत आणि त्या सगळ्यासाठी स्क्रिप्ट तुझीच आहेत. मग आता मला वाटतं हे जे 9 अवॉर्ड आहेत, नुसते 9 जरी मोठे लेख लिहिलेस, कारण की स्क्रिप्ट तुझं आहेच आहे आणि मग त्याच्यात मी कसा ग्रेट आहे, मी किती छान प्रोडक्शन केलं, मला किती जास्त कळतं, असं एक करून छानपैकी ती 9 लेख जर तुझे झाले तर त्याच्यात तुला आत्मस्तुती पण आपोआप तुझी होऊन जाईल. मी जरी स्वतःला माध्यमतज्ज्ञ असं जरी म्हणून घेत नसलो तरी मला माध्यमाची जाण आहे. असं म्हटलं जातं की ज्या काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात ना त्या ऐकण्यासारख्या असतात. तेच लिखाणाच्या बाबतीतही खरं आहे. म्हणजे काही लिहू नये अशा ज्या गोष्टी असतात त्या लोकांना वाचायला पण नक्की आवडतात. तर मी असेच काही किस्से की जे माहिती नसतात, घडलेले असतात, लोकांना पटतील ते मी लिहिणार आहे आणि ते नक्की मला खात्री वाचकांना आवडतील. ओके, मला वाटतं तुझ्या पुस्तकाबद्दल तुझी भाषणबाजी, जाहिरातबाजी पुरेशी झालेली आहे. एक मला असा प्रश्न पडतो, तू 34 वर्ष आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये आहेस, एका क्लास 2 आणि क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर वगैरे वगैरे. तर या सरकारी माध्यमात इतकं वर्ष काम केल्यानंतर काही तुला गोष्टी आवडल्या असतील, काही नावडल्या असतील, एखादी खटकणारी वगैरे गोष्ट काय सांगशील? एक खटकणारी गोष्ट म्हणजे आपला जो सरकारी जो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असतो ना त्याच्यात जात लिहावी लागते. आणि माझ्यासारख्या तरुणाला जेव्हा मी नोकरीत लागलो तेव्हाच म्हणजे फुले, आगरकर किंवा आंबेडकर, सावरकर वाचलेला, त्याच्यामुळे जातीबद्दल काय मेन्शन करणं, लिहिणं किंवा कोणाची जात विचारणं किंवा कोणाची कुठली जात जाणून घेणं हे मला काय म्हणजे क्रिमिनलच वाटत आलेलं आहे. परंतु एनिवे सरकारी पद्धतीत मी आलो खरं. आणि पुढे तर तुला सांगतो, दूरदर्शनमध्ये आल्यानंतर तर म्हणजे गेले 20 वर्षात मी 7-8 केंद्रांवरती दरवर्षी असे आजपर्यंत सुमारे 1000 कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहिले असतील किंवा रिव्ह्यू केले असेल. आणि तेव्हाच मला प्रत्येक वेळेला जाती बघावीच लागायची. त्याचा मला सुरुवातीला त्रास व्हायचा. पण आता मी तुला सांगतो, त्यावरनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कुठल्याही जातीचे एक कार्यक्रम निर्माण करणारे मंडळी असोत ते इक्वली चांगले किंवा वाईट असू शकतात. ते इक्वली कष्टाळू किंवा कामचोर असू शकतात. ते इक्वली डिव्होटेड असू शकतात किंवा कसेही असू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जातीभेद हा जो आहे हा माझा मी सुरुवातीला मानत नव्हतो, तो एका प्रिन्सिपलचा किंवा डॉगमॅटिक भाग म्हणून असा होता. पण आता मी त्याला अनुभवाची जोड आहे. म्हणजे सुरुवातीला जरी मला ते खटकत असलं तरी आता मी दाव्याने सांगू शकतो की जातीवाद करणं हे किती चुकीचं आहे, अनावश्यक आहे, खोटं आहे. म्हणजे त्याबद्दल मी अनुभव सिद्ध झालेलो आहे. ओके ओके, हे छान आहे. म्हणजे एखादा
सरकारी नावडता नियम पाहता पाहता सुद्धा एक प्रबोधन करणारा सिद्धांत तू सांगितलास, ही गोष्ट नक्कीच वाखाणण्याजोगी आहे आणि निश्चितच लक्षात घेण्याजोगी आहे. परंतु आता ह्या तुझ्या पुस्तकात मला वाटतं तू पुलंचा फॅन आहेस म्हणून म्हणतो, तुला अनेक व्यक्तींवल्ली भेटल्याच असतील या तुमच्या माध्यमात. त्यांच्याबद्दल काय लिहिलं आहेस? व्यक्तींवल्ली, येस. अशा पुलंच्या पुस्तकात न सापडलेल्या बऱ्याच व्यक्तींवल्ली मला या दूरदर्शनच्या अनुभवात सापडल्या. विशेषतः आमचं जे माध्यम आहे ते प्रसिद्धी माध्यम आहे आणि प्रसिद्धीसाठी हापापलेली जी मंडळी असतात ना, त्यांच्या खूप गमती आपल्याला अनुभवाला ह्याच्यात मिळतात. तर त्याचे काही किस्से माझ्या पुस्तकात तुम्हाला नक्की वाचायला मिळतील. आणि मला कशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटायला बोलायला आवडतं, त्यांना जवळून निरखून बघायला आवडतं. त्याच्यामुळे बरं का, काही काही बडी मंडळी ही किती छोटी आहेत किंवा काही मोठी मंडळी ही किती खोटी आहेत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं. त्याचबरोबर काही जी नामवंत मंडळी आहेत ते उत्तुंग आहेत हे सुद्धा मला अनुभवायला मिळालं. त्याचबरोबर आपले जे सहकारी असतात, म्हणजे आमच्याबरोबर काम करणारे सगळे, त्यांच्यासुद्धा त्याच्यात किस्से असतील. ओके इंटरेस्टिंग. आता पण जरा थोडंसं आणखीन महत्त्वाच्या आणि शेवटच्या विषयाकडे येऊया. आता थोड्याच वेळात तू रिटायर होणार आहेस, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे तसं म्हटलं तर रिटायर होणं हे सगळ्याच ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणीच हा कार्यक्रम चालत असतो. मग ती भाषणं, तो स्नॅक्स, तो मेनू वगैरे 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 हे आहे खरं. पण नॉर्मली बरं का, जेव्हा अशा प्रकारचे सेंड ऑफ होतात ते संमिश्र भावना ज्या असतात ना, त्या लोकांच्या ह्याच्यासाठी असतात. एक म्हणजे जो जाणार असतो त्याला ह्याचं वाईट वाटत असतं की आता उद्यापासून मी ऑफिसमध्ये जाणार, तरीसुद्धा ऑफिसमध्ये काही फरक पडणार नाही, ऑफिस जसेच्या तसंच चालू राहणार. म्हणजे मी स्वतः जेवढा इम्पॉर्टंट समजत होतो तेवढा नाही हे सिद्ध होणार. आणि आनंद ह्याच्यासाठी बऱ्याच जणांना होत असतो की आता उद्यापासून त्या साहेबाला, त्या कलिगना कोणाला भेटायला नको, कोणाला तोंड दाखवायला नको, कोणाला गुड मॉर्निंग म्हणायला नको, ह्याचा त्यांना आनंद असतो. तर माझ्या बाबतीत हे नेमकं उलटं आहे. कारण की ह्याच्यात मला आनंद नाही, तर माझे कलिग्ज आय विल बी मिसिंग. आणि दूरदर्शन म्हटलं तर त्याचं महत्त्व एवढं आहे की मी असो किंवा नसो, मला कायम कुठेही मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा दूरदर्शनच्या बातम्या, दूरदर्शनचे कार्यक्रम मी बघणार. आणि त्याचं महत्त्व हे जसं सामान्य प्रेक्षकांना तसं हे मलाही राहणार असतं. त्यामुळे दूरदर्शनचं महत्त्व आहेच. आणखीन एक गोष्ट सांगतो. आपण शाळेत धडा वाचला होता बघा, पंत मेले राव चढले वगैरे. तसं काही दूरदर्शनमध्ये होत नाही हो. म्हणजे मी रिटायर झाल्यामुळे कोणाचा फायदा झाला, कोणाचं प्रमोशन झालं किंवा माझे बॉस कोणी रिटायर झाले किंवा झाले तर त्याचा मला फायदा आजपर्यंत आमच्याकडे होत नाही. कारण असं की नवीन रिक्रुटमेंटच बंद आहे, प्रमोशन्सही बंद आहेत. म्हणजे आता सांगायचीच गोष्ट म्हणजे मी गोव्याला स्टेशन डायरेक्टर होतो, त्याच्यात राजकोटला होतो, गुलबर्ग्याला होतो, तिथनं मी आता मुंबईला आलो आणि आता मी रिटायर होतो. तर ह्या तिन्ही केंद्रांना अजूनही स्टेशन डायरेक्टरनी, असिस्टंट स्टेशन डायरेक्टरसुद्धा नाही. कारण की त्याच्यामुळे मी रिटायर झाल्यामुळे माझ्या ज्युनियर्सना आनंद व्हावा की कोणाला प्रमोशन मिळालं, हा काही आनंद आपल्याकडे दूरदर्शनमध्ये नाही. अर्थात त्याचं कारण मी माणसं वगैरे द्यायचं म्हणलं तर आपल्याला वेळेचं बंधन आहे, ते मला लक्षात आहे. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. पण आता तुझ्या बाबतीत थोडंसं वेगळा मला अनुभव येतो आहे. म्हणजे काय बरं का, आता गेल्या वर्षभरात बघा ना, तुमच्या दूरदर्शनचे तुझेच मित्रमंडळी आधी शशिकांत भोसले, सुधीर पाटणकर, दुर्गासिंग चव्हाण किंवा भगवान परब हे सगळे मंडळी रिटायर झाले. आणि इतके वर्ष एका संस्थेत काम केल्यानंतर रिटायर होताना सगळ्यांनाच ते अतिशय भावनावश झाले होते. त्यामुळे शेवटच्या दिवशी हा जो रिटायरमेंटचा जो कार्यक्रम असतो, भाषणबाजी वगैरे वगैरे, तो त्यांनी टाळला. म्हणजे प्रत्यक्ष भेटले, तुलाही ते आवर्जून भेटले, परंतु त्या कार्यक्रमावर वगैरे काही उपस्थित राहिले नाहीत. आणि त्याचं कारण म्हणजे ते सगळे भावनावश झाले होते. पण तुझ्या बाबतीत मला आत्ताच कळलेलं आहे की तुझ्या चेहऱ्यावर तर ते दिसतंच आहे, तुला कुठे काही दुःख झालं तर दिसत नाहीच आहे. आणि इतकंच नाही तर मेनू काय आहे याची पण तू मगाशी चौकशी करत होतास. तू काय भावनाशून्य आहेस म्हणून असं वागतोस का, हा तुझ्या ॲक्टिंगचा भाग झाला? आता मात्र तू अगदी खरंच परखड प्रश्न विचारलेला आहेस. पण खरं सांगू का, अशा प्रश्नाचं असं निश्चित असं काही उत्तर द्यायचं नसतं. म्हणजे तू काहीतरी प्रश्न विचारायचा, त्याला मी उत्तर द्यायचं आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवायचा, हे काही मला ते संयुक्तिक वाटत नाही. म्हणजे कसं आहे, आपण बरं का, ते हल्ली मी बघतो, म्हणजे ती जी तरुण मुलं मुली असतात ते मोबाईलवरती किंवा जरा काही भेटलं की लव यू आय लव्ह यू वगैरे असं ते अनाऊन्स करत असतात, जरा काही सांगत असतात. परंतु कधी कुठली आई कुठल्या मुलाला नाही का, बाळा माझं तुझ्यावर प्रेम आहे, अशी अनाऊन्समेंट करत नसते. तर म्हणजे काही ह्या ज्या गोष्टी असतात त्या न सांगताच त्या कळत असतात, त्या बाळालासुद्धा, मुलालासुद्धा, आईलासुद्धा आणि लोकांनासुद्धा.
त्यामुळे आता मला दुःख वाटतं आहे का आनंद वाटतो आहे, माझ्या चेहऱ्यावरचे भाव आहेत ते खरे का खोटे वगैरे हे मी सांगायचं, त्याच्यावर तू विश्वास ठेवायचा, ही अपेक्षाच ठेवू नये. जी लोक आहेत, जे पाहणार आहेत, त्यांना बरोबर कळतं ह्याच्यात काय भावना आहेत ते. ठीक आहे. सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणेन, जगजीत सिंगचं एक गाणं आपल्या दोघांच्या आवडीचं आहे. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. हे खरं म्हणजे गाणं आपल्याला चालीमुळे मुळात आवडत होतं, पण आता ते अर्थामुळे ते जास्त आवडू लागलेलं आहे. नाही म्हणजे हे शब्द हे तुला आज आवडले, मला नुसते आवडलेच असं नाही, तर ते आज मला पटतात देखील.